नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं NJ अकॅडमीच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण महा TETसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका पाहत असतो. या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण काय पाहत असतो तर PYQ पाहत असतो, म्हणजेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. म्हणजे आतापर्यंत ज्या काही परीक्षा झाल्या TETच्या त्या परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न त्यालाच आपण काय म्हणतो, PYQ म्हणतो. मग ते PYQ आपण या ठिकाणी पाहत असतो. ठीक आहे. मग या ठिकाणी आपला विषय कोणता आहे तर बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र. म्हणजे तुमच्या TETसाठी अतिशय इम्पॉर्टंट, किती मार्काला असतो हा विषय तर 30 मार्काला असणारा सगळ्यात महत्त्वाचा विषय कोणता आहे तर तो आहे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र. त्याच्यानंतर मला बरेच जण विचारतात की सर, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र पेपर 1 साठी आहे की पेपर 2 साठी आहे. तर हा विषय कसा आहे मित्रांनो, हा तुमचा पेपर 1 असो त्यालाही 30 मार्काला आहे आणि पेपर 2 असो त्याला सुद्धा किती मार्काला आहे 30 मार्काला आहे. आणि बरेच जण विचारतात की सर, दोन्हीकडे वेगवेगळा सिलेबस आहे का एकच सिलेबस आहे. तर बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र पेपर 1ला पण तेच आहे आणि पेपर 2लाही तेच आहे. म्हणजे याची वेगवेगळी तयारी तुम्हाला करायची गरज नाही. तुमचा पेपर 1 असला तरी तुम्हाला तेच आहे, पेपर 2 असला तरी तुम्हाला बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र तेच आहे. आणि जर तुमचे दोन्ही पेपर असले तरीही तुम्हाला तेच आहे. म्हणून दोन्हीकडे हा काय समान असणारा विषय आहे. दोन्ही पेपरमध्ये हा काय समान विषय आहे. त्याचबरोबर तुमचं कुठलंही माध्यम असू द्या, इंग्लिश असू द्या, मराठी असू द्या, हिंदी असू द्या, उर्दू असू द्या, तुम्हाला त्या ठिकाणी बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र हे विषय काय कंपल्सरी आहे. मग तुमचा पेपर 2 मध्ये समाजशास्त्र असू द्या किंवा गणित विज्ञान असू द्या, पण तुम्हाला बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र आहे म्हणजे आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी बघा, आपला पहिला प्रश्न, एका विषयाचे ज्ञान दुसऱ्या विषयाच्या अध्ययनात अडथळा ठरत असेल तर त्यास कोणते संक्रमण म्हणतात. आता आजचं जे आपलं प्रकरण आहे त्या प्रकरणाचं नावच काय बघा म्हणा, प्रकरण 10 आहे आणि त्याचं नाव आहे अध्ययनाचे संक्रमण. मग या अध्ययन संक्रमणावरती आपल्याला परीक्षेमध्ये भरपूर सारे प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. मग बघा, पहिला प्रश्न काय बघा, एका विषयाचे ज्ञान दुसऱ्या विषयाच्या अध्ययनात अडथळा ठरत असेल तर काय ठरतंय, अडथळा ठरत असेल तर त्यास कोणते संक्रमण म्हणतात. मग विधायक संक्रमण, विघातक संक्रमण, शून्य संक्रमण आणि द्विपार्श्व संक्रमण. मग बघा, हे काय ठरतंय, अडथळा ठरतंय. म्हटलं हे काय असतंय, विघातक संक्रमण असते. अडथळा ठरल्यावर काय असतंय, विघातक संक्रमण. तुम्हाला अध्ययन संक्रमण 1 मिनिटात इतकं स्पष्ट करून सांगतो की तुमचा परत अध्ययन संक्रमणावरती मार्क चुकणार नाही. बघा, ऋण संक्रमण त्यालाच काय म्हणतात बघा, विघातक संक्रमण सुद्धा म्हणतात बरं का. ठीक आहे. शब्द काय आहे, ऋण संक्रमण आहे, त्यालाच विघातक संक्रमण असं सुद्धा म्हणतात. मग बघा, जेव्हा आधीचे शिक्षण नवीन गोष्ट शिकताना अडथळा ठरत असेल तर काय होतं, त्याला ऋण संक्रमण म्हणतात. अडथळा ठरत असेल तर ऋण संक्रमण, आणि मदत करीत असेल म्हणजे विधायक जेव्हा आधीचे शिक्षण नवीन गोष्ट शिकण्यास मदत करत असेल तर त्याला काय म्हणतो, धन संक्रमण. त्यालाच काय म्हणतात, विधायक संक्रमण. म्हणजे बघा, जर मदत करत असेल, काय आधीचं शिक्षण नवीन शिक्षण घेण्यास जर मदत करत असेल तर त्याला काय म्हणतो आपण, विधायक संक्रमण. त्याला दुसरा शब्द काय आहे, धन संक्रमण. जर हे मदत न करता हा जर अडथळा ठरत असेल काय, अडथळा ठरत असेल तर याला आपण काय म्हणतो, विघातक संक्रमण. याला दुसरा शब्द काय आहे, ऋण संक्रमण आहे. ठीक आहे. सोपं लक्षात ठेवायचं. बघा, अडथळा ठरला विघातक संक्रमण किंवा ऋण संक्रमण, मदत केली तर धन संक्रमण. ठीक आहे. त्याच्यानंतर शून्य संक्रमण कधी असतंय तर शून्य संक्रमण म्हणजे काय, ते मदतही करत नाही आणि अडथळाही करत नाही. जे मदतही करत नाही आणि अडथळाही करत नाही त्याला काय म्हणतो आपण, शून्य संक्रमण म्हणतो. ठीक आहे. मग एवढं सोपं आहे, धन संक्रमण, ऋण संक्रमण आणि शून्य संक्रमण. ठीक आहे. एवढं सोपं आहे परीक्षेच्या दृष्टीने आणि याच्यावरती आपल्याला भरपूर प्रश्न विचारले जातात ना, त्याच्यामुळे लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं आहे हे. पुढचा 2 नंबर, समान घटक उपपत्ती कोणी मांडली. आता काय विचारलंय, समान घटक उपपत्ती ही कोणी मांडली असं विचारलं आपल्याला. मग ही कोणी मांडलेली आहे तर ही एडवर्ड थॉर्नडाईकनी मांडलेली. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा, ह्या काही ज्या उपपत्त्या आहेत ना त्या उपपत्त्या अध्ययन संक्रमणामध्ये पण येतात आणि अध्ययन उपपत्ती या प्रकरणामध्ये सुद्धा येतात. ठीक आहे. मग हे समान घटक कशा संदर्भात आहे, आपल्या अध्ययन संक्रमणा संदर्भात आहे. ठीक आहे. मग बघा, एडवर्ड थॉर्नडाईकच्या याच्या मते 2 विषयामध्ये जेवढे जास्त घटक समान असतील तेवढे संक्रमण काय होतं, अधिक प्रभावी होतं. ठीक आहे. म्हणजे जर एखाद्या विषयामध्ये समान घटक असतील तर तेवढे संक्रमण काय होतं, अधिक प्रभावी होतं. आणि तर कोणतं संक्रमण होत असेल बरं, तर या ठिकाणी कोणतं संक्रमण होत असेल, धन संक्रमण होत असेल. ठीक आहे. का तर त्या दोन्ही घटकामध्ये काय साम्य आहे. म्हणजे समजा आता एखाद्याला जर समजा संस्कृत भाषेचा अभ्यास केला असेल, एखादी संस्कृत जाऊ द्या, आता आपल्या पेपरच्या लँग्वेजवरून घेऊ. समजा तुम्ही जर मराठी भाषा आपल्याला चांगली येते, मराठी व्याकरण आपल्याला चांगलं येतं, मग त्याला पहा, मराठी व्याकरण ज्याला चांगलं येतं ना
त्याला हिंदीचं व्याकरण सुद्धा चांगलं येतं. काय? ज्याला मराठी व्याकरण चांगलं येतं त्याला हिंदीचं व्याकरण सुद्धा काय येतं? चांगलं येतं. ज्याला मराठी वाक्य लिहिता येतं, वाक्यरचना करता येते, त्याला हिंदीचीही वाक्यरचना करता येते. मग याला आपण काय म्हणतो? धन संक्रमण म्हणतो. ठीक आहे. आणि ही समान घटक उपपत्ती कोणी मांडली? एडवर्ड थॉर्नडाईकनी मांडली. ठीक आहे, लक्षात असू द्यायचं. प्रश्न कसाही विचारलं तरी आपला मार्क गेला पाहिजे नाही. बघा, सायकल चालवायला शिकलेल्या व्यक्तीला स्कूटर चालवताना सोपे जाते, हे कोणत्या संक्रमणाचं उदाहरण आहे? मग बघा बरं, इथं त्याला मदत झाली का अडथळा ठरलाय? बघा, सायकल चालवायला शिकलेल्या व्यक्तीला स्कूटर चालवायला काय जातंय? सोपे जातंय. सोपे जातंय म्हणजेच काय होतंय? त्याला सायकल शिकल्याचा फायदा होतोय किंवा सायकल शिकल्याची मदत होते. मग तुम्हाला मी काय सांगितलं होतं? मदत होत असेल, फायदा होत असेल तर कोणतं संक्रमण असतंय त्या ठिकाणी? धनात्मक संक्रमण असते. कोणतं संक्रमण असतंय? धनात्मक संक्रमण असते. मग बघा, जेव्हा आधीचे कौशल्य नवीन कौशल्य शिकण्यास मदत करते तेव्हा त्यास काय म्हणतात? धनात्मक किंवा विधायक संक्रमण म्हणतात. ठीक आहे, खूप महत्वाचे. धन संक्रमण म्हणतात. धन म्हणा, धनात्मक म्हणा, विधायक म्हणा, काहीही फरक पडत नाही. फक्त याला तुम्हाला पॉझिटिव्ह लक्षात ठेवायचं. हे कसं असतंय? पॉझिटिव्ह असतं म्हणजे मदत करणारं असते. ठीक आहे. पुढे बघा, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. 4 नंबर. सामान्यीकरण उपपत्ती कोणी मांडली? खूप वेळेस प्रश्न विचारला जातो. कोणती उपपत्ती? सामान्यीकरण उपपत्ती. मग ही कुणाची आहे? तर ही C.H. जडची उपपत्ती आहे. मग C.H. जड याच्यामध्ये बघा, एखाद्या परिस्थितीतील सामान्य तत्व किंवा नियम समजला की त्याचे संक्रमण दुसऱ्या परिस्थितीत काय होते? सहज होते. म्हणजे बघा, एखाद्या परिस्थितीतला सामान्य तत्व किंवा नियम जर आपण समजला तर तो दुसऱ्या परिस्थितीमध्ये काय होतं? त्याचं संक्रमण हे सहज होतं. मग त्याला त्यांनी काय म्हटलंय? सामान्यीकरण उपपत्ती म्हटलंय. आणि सामान्यीकरण उपपत्ती कोणाची आहे? तर ती C.H. जडची आहे. ठीक आहे. हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवायचं मित्रांनो. का? तर याच्यावरती भरपूर सारे प्रश्न जशाच्या तसे सुद्धा रिपीट होत आहे. ठीक आहे. मग पुढे बघा, बुद्धिमत्तेच्या द्विघटक सिद्धांतावर आधारित संक्रमणाची उपपत्ती कोणी मांडली? आता बघा, बुद्धिमत्तेच्या कोणत्या सिद्धांतावरती? द्विघटक सिद्धांतावर आधारित संक्रमणाची उपपत्ती कोणी मांडला असं आपल्याला विचारलंय. मग ही उपपत्ती कोणी मांडलेली आहे? तर ही स्पियरमननी मांडलेली उपपत्ती आहे. ठीक आहे. बुद्धिमत्तेच्या द्विघटक सिद्धांतावर आधारित कोणी मांडली? स्पियरमननी. मग बघा, C.E. स्पियरमन यांनी काय केले? बुद्धिमत्तेचे 2 घटक केले. कोणते? एक आहे सामान्य घटक, त्यालाच G फॅक्टर म्हणतात. ठीक आहे. सामान्य घटकालाच काय म्हणतात? G फॅक्टर म्हणजे जनरल फॅक्टर किंवा जनरल घटक. त्याच्यानंतर दुसरा आहे विशिष्ट घटक, याला काय म्हणतात? स्पेशल फॅक्टर म्हणजे स्पेशल घटक. ठीक आहे. मग यातील जी या घटकाचं काय होतंय? संक्रमण होतं असं कोण म्हणलं? C.E. स्पियरमन म्हटला. कोणत्या उपपत्तीमध्ये? तर बुद्धिमत्तेच्या द्विघटक सिद्धांतावरती. त्याचा कोणता सिद्धांत आहे? तर बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत आहे. ते 2 घटक कोणते आहेत? एक आहे सामान्य घटक आणि दुसरा काय आहे? विशिष्ट घटक. ठीक आहे. जाऊया पुढे. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची अशी सूचना. आपण TET परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य की ही तुमच्या TET परीक्षेच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली टेस्ट सिरीज असणार आहे. मग या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय भेटेल? तर 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर तुम्हाला आतापर्यंत झालेल्या TETच्या सर्व प्रश्नपत्रिका भेटतील. आता फक्त तुम्हाला या प्रश्नपत्रिकाच भेटतील का? नाही, तर तुम्हाला या प्रश्नपत्रिकेसोबत यांची उत्तर सूची सुद्धा भेटेल. काय भेटेल? उत्तर सूची सुद्धा भेटेल. म्हणजे तुम्हाला याला त्याला किंवा मला उत्तरं विचारायची गरज राहणार नाही. तुम्हाला प्रश्नपत्रिका आणि प्रश्नपत्रिकेसोबत त्याची उत्तर सूची सुद्धा भेटेल. ठीक आहे. त्याच्यानंतर बरेच जण विचारतात की सर आतापर्यंत झालेल्या मग नेमकं कधीपासूनच्या प्रश्नपत्रिका देताल? तर तुम्हाला माहिती आहे TET परीक्षा कधीपासून सुरू झाली होती? 2013 पासून TET परीक्षा सुरू झाली होती. मग तुम्हाला 2013 पासून आतापर्यंत झालेल्या सगळ्या TETच्या प्रश्नपत्रिका दिल्या जातील. त्या सुद्धा बरेच जण म्हणतात सर मग ह्या कोणत्या पेपरच्या देताल बरं तुम्ही? पेपर 1च्या देताल की पेपर 2च्या देताल? मग आपण या ठिकाणी तुम्हाला पेपर 1च्या पण प्रश्नपत्रिका देत आहोत आणि पेपर 2च्या पण देत आहोत. म्हणजे तुमच्या दोन्ही पेपरच्या आतापर्यंत झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला उत्तर सूची सहित देत आहोत. त्याच्यानंतर काही जण विचारतात की सर फक्त प्रश्नपत्रिकाच देत आहे की त्याच्यासोबत आम्हाला अभ्यास करायलाही काही नोट्स देत आहे? तर त्यासोबत आपण तुम्हाला फ्रीमध्ये काही अतिशय IMP अशा नोट्स सुद्धा देत आहोत. मग यामध्ये मराठी असेल, ज्याचा हिंदी असेल त्याच्यासाठी हिंदी, ज्याचा इंग्रजी असेल त्याच्यासाठी इंग्रजी, त्याचबरोबर मानसशास्त्र, त्याचबरोबर इतिहास, भूगोल,
गणित बुद्धिमत्ता ह्या सगळ्या विषयाच्या अतिशय इम्पॉर्टंट अशा नोट्स तुम्हाला देत आहोत, ठीक आहे. त्याचसोबत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे इयत्ता 4थी ते 8वीचे जे काही शालेय पुस्तकं आहेत, इयत्ता 4थी ते 8वीचे कोणते पुस्तकं? आपले शालेय पुस्तकं, महाराष्ट्र स्टेट बोर्डचे जे पुस्तकं आहेत, या पुस्तकाच्या सुद्धा तुम्हाला अतिशय इम्पॉर्टंट अशा नोट्स देत आहोत, कारण आपल्याला यांच्यावरती भरपूर सारे प्रश्न विचारले जातात. आता जर उदाहरण पाहिलं तर फक्त इयत्ता 4थीचा जो इतिहास आहे, या इयत्ता 4थीच्या इतिहासामधून आपल्याला काय असतात, 2 ते 3 प्रश्न काय असतात, हमखास असतात. आपण व्हिडिओ पाहिलेला आहे, आपला दुसरा जो चॅनल आहे त्याच्यावरती टाकलेला आहे. इयत्ता 4थीचा जो भूगोल आहे त्याच्यातून आपल्याला 2 ते 3 प्रश्न असतात. मग तुम्हाला इयत्ता 4थी, इयत्ता 5वी, इयत्ता 6वी, इयत्ता 7वी, इयत्ता 8वी पर्यंत इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, विज्ञान ह्या सगळ्या विषयाच्या अतिशय इम्पॉर्टंट नोट दिल्या जातील. मग बरेच जण विचारतात की सर बाबा आम्ही एवढाच अभ्यास केला, दुसरं काहीच वाचलं नाही, तर आम्हाला किती मार्क पडतील? मग तुम्ही फक्त एवढाच अभ्यास केला तर तुम्हाला किती मार्क पडतील? तर 100पेक्षा जास्त मार्क तुम्हाला काय होणार, टीईटीमध्ये 100% पडणार. म्हणजे तुम्हाला दुसरी काही करायची गरज नाही, एवढा अभ्यास करून जा, तुम्ही 100% परीक्षा काय होणार, पास होणार, ठीक आहे. मग याची किंमत किती आहे? तर फक्त 200 रुपये किंमत आहे. किती किंमत आहे? 200. त्याच्यामध्ये सुद्धा आपली ऑफर चालू आहे. मग जर ऑफरनुसार तुम्ही जर आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला किती रुपयाला भेटणार आहे? फक्त आणि फक्त 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज भेटणार आहे. मग हे 139 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे आहेत? तर त्याच्यासाठी तुम्हाला व्हॉट्सॲपवरती एक मेसेज करायचा आहे. व्हॉट्सॲपला आपला नंबर आहे 9689141630. या नंबरवरती तुम्हाला मेसेज करायचा आहे की सर आम्हाला स्कॅनर पाठवा किंवा QR कोड पाठवा, असा तुम्हाला मेसेज करायचा आहे. तुमचा मेसेज आला की तुम्हाला काय केलं जाईल, स्कॅनर पाठवलं जाईल. मग या स्कॅनरवरती तुम्हाला काय करायचं आहे, 139 रुपये पाठवायचे. स्कॅनरवरती काय करायचं आहे, 139 रुपये पाठवायचे. स्कॅनरवरती का पाठवायचे, तर स्कॅनरवरती पाठवणं सोपं आहे, सुरक्षित आहे, जलद आहे. त्याचबरोबर आपले पैसे चुकून दुसऱ्याच किंवा तिसऱ्या व्यक्तीला, म्हणजे एखादा नंबर इथं नंबर टाकते, नंबर चुकला तर पैसे काय होतात, आपले तिसऱ्याच व्यक्तीला जातात. मग तसं स्कॅनरवरती धोका राहत नाही. आपण स्कॅन केलं की ऑटोमॅटिक काय होती, सगळे बँक डिटेल्स येते. त्याच्यामुळे नंबर चुकण्याचा धोका किंवा चुकून दुसऱ्या व्यक्तीला पैसे जाण्याचा धोका स्कॅनरवरती राहत नाही. म्हणून तुम्हाला स्कॅनरवरती काय करायचं आहे, 139 रुपये पाठवायचे आहेत. आणि तुम्ही जे पैसे पाठवले, पेमेंट झाले की तुम्हाला त्याचा काय करायचा आहे, एक स्क्रीनशॉट काढायचा आहे. काय करायचं आहे, एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो मला व्हॉट्सॲपला टाकायचा आहे. व्हॉट्सॲप नंबर कोणता आहे आपला, तर हाच नंबर आपला व्हॉट्सॲप आहे 9689141630. व्हॉट्सॲपवरती तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर तुम्हाला 5 मिनिटाच्या आतमध्ये इथं सांगितलेलं संपूर्ण स्टडी मटेरियल तुम्हाला पाठवून दिलं जाईल. कसं पाठवलं जाईल तुम्हाला, तर ते PDF फाईलच्या स्वरूपामध्ये व्हॉट्सॲपवरतीच तुम्हाला पाठवून दिलं जाईल, ठीक आहे. पुढे जाऊया आपल्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक किती आपला 6 आहे. ध्येयवादी उपपत्ती खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे? काय विचारलंय, ध्येयवादी उपपत्ती, त्यालाच काय म्हणतात, थेअरी ऑफ आयडल्स. तुम्हाला या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा बरं का, तुम्हाला उपपत्तीचं जसं मराठी नाव लक्षात ठेवायचं ना, तसं तुम्हाला इंग्रजी नाव सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. कारण काही प्रश्नामध्ये मराठी नाव न देता त्यांनी डायरेक्ट फक्त इंग्रजी नाव दिलेलं आहे. मग काय होईल, अर्धा अभ्यास करायचा नाही, अर्धा अभ्यास केला तर टायमाला प्रश्न जर उलटा फिरला तर आपला गोंधळ होऊ शकतो. म्हणून तुम्हाला काय करायचंय, दोन्ही नावं सोपे आहेत. ध्येय म्हणजे काय असते बघा, आयडल्स असते. उपपत्ती म्हणजे काय, थिअरी. कॉमन नाव आहेत, म्हणजे आपल्याला पाठ करायची गरज नाही, फक्त एकदा नजरे खालून घालून ठेवा, ठीक आहे. मग कोणाशी संबंधित आहे ही ध्येयवादी उपपत्ती, तर ही बॅगलेशी संबंधित आहे. म्हणजे कोण, WC बॅगले याची ही उपपत्ती आहे ध्येयवादी उपपत्ती, ठीक आहे. मग बॅगले याच्यामध्ये बघा, विद्यार्थ्यासमोर एखादे ध्येय किंवा आदर्श, काय ध्येय किंवा आदर्श असेल तर अध्ययनाचं संक्रमण काय होतंय, अधिक वेगाने होते. जेव्हा एक विद्यार्थ्याच्या समोर एखादं ध्येय किंवा आदर्श असेल तर काय होतंय, अध्ययनाचं संक्रमण काय होतंय, अधिक वेगाने होते. आणि असं कोण म्हणतोय, तर असा बॅगले म्हणतोय, WC बॅगले. कोणत्या थेअरीमध्ये, त्याच्या उपपत्तीचं नावच काय आहे, ध्येयवादी उपपत्ती, ठीक आहे. पुढे जाऊया. 7 नंबर, संस्कृत भाषेचे ज्ञान मराठी शिकताना उपयुक्त ठरते. बघा, संस्कृत भाषेचं ज्ञान मराठी शिकताना कसं ठरलंय, तुम्हाला मी काय सांगितलं, तुम्हाला अध्ययन संक्रमण बघताना तुम्हाला फक्त ते कसं ठरलंय एवढं बघायचंय. कसं ठरलंय एवढं बघायचं. मग ते कसं ठरलंय, उपयुक्त ठरलंय. उपयुक्त ठरलंय म्हणजे कसं ठरलंय, फायदेशीर ठरलंय. मग हे मदत करतंय का नुकसान करतंय, मदत करतंय. मग मदत करतंय म्हटलं कोणती, धनात्मक काय संक्रमण आहे. हे कोणतं संक्रमण आहे, धनात्मक संक्रमण आहे. त्यालाच आपण काय म्हणतो, धन संक्रमण म्हणतो किंवा विधायक संक्रमण म्हणतो, ठीक आहे. मग हे कशामुळे शक्य होतात बघा, दोन्ही भाषेमध्ये काय साम्य असल्याने. बघा, आधीचे ज्ञान मदतीस येते, म्हणून हे काय विधायक किंवा धनात्मक संक्रमण आहे, ठीक आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 8,
शक्तिवादी उपपत्तीनुसार मनाचे सामर्थ्य वाढवण्यासाठी कोणता विषय शिकवणे अनिवार्य मानले जात असे? कोणत्या उपपत्तीनुसार? शक्तिवादी उपपत्तीनुसार मनाचं सामर्थ्य वाढवण्यासाठी कोणता विषय शिकवणे अनिवार्य मानले जात असे असं विचारलं. मग या ठिकाणी पहा, भूमिती व लॅटिन भाषा हे 2 विषय शिकणं काय अनिवार्य मानलं जायचं. कोणत्या उपपत्तीमध्ये? शक्तिवादी उपपत्तीमध्ये. ही जुनी उपपत्ती आहे. आता मानसशास्त्राने या उपपत्तीचा काय केलेला आहे? त्याग केलेला आहे. मानसशास्त्राने या उपपत्तीचा काय केलाय? त्याग केलाय. म्हणजे आता ही उपपत्ती आपण वापरत नाही. ही जुनी उपपत्ती आहे शक्तिवादी. मग तेव्हा काय म्हटलं जायचं की जर एखादा अवघड विषय, बघा भूमितीसारख्या कठीण विषयामुळे, बघा कठीण विषयामुळे काय होतंय, बुद्धीला पैलू पडतात असं म्हणायचे. आणि मग काय होतं, ती शक्ती किंवा ती वाढलेली बुद्धिमत्ता इतरत्र वापरता येते असं म्हणायचे. कोणत्या उपपत्तीमध्ये? शक्तिवादी उपपत्तीमध्ये. ठीक आहे, पुढे जाऊया. 9 नंबर, खालीलपैकी कोणते अध्ययन संक्रमणाचे शैक्षणिक महत्त्व नाही? बघा, अध्ययन संक्रमणाचं शैक्षणिक महत्त्व नाही असं विचारलंय. बघूया मग. पाठांतरावर भर देणं. आता बघा, पाठांतर करणं ही आपल्या शिक्षण पद्धतीचा भागच नाही. सध्या तुम्ही बघत असाल आपण काय कशावर चाललोय? ज्ञानरचनावादाकडे चाललोय. मग हे पाठांतर करणे तर वैशिष्ट्य नसणारच आहे. पण बाकीचे बघू. विषयांची सांगड घालणे बरोबर आहे. त्याच्याशिवाय अध्ययन संक्रमण कसं होईल? हे बरोबर आहे, म्हणजे वैशिष्ट्य आहे. व्यावहारिक उपयोग हेही वैशिष्ट्य आहे. आणि वेळ व श्रमाची बचत, कारण विषयाची सांगड घातली तर अध्ययन संक्रमण काय होत आहे? जलद होत आहे. मग काय होणार आहे? वेळेची आणि श्रमाची सुद्धा काय होणार आहे? बचत येणार आहे. मग शैक्षणिक महत्त्व कोणतं नाही तर पाठांतरावर भर देणे हे महत्त्व नसल्यामुळे हे आपलं या ठिकाणी काय राहील? उत्तर राहील. मग जर तुम्हाला विचारलं की बाबा अध्ययन संक्रमणाचे शैक्षणिक महत्त्व कोणकोणते आहेत, तर बघा काय आहे? विषयाची सांगड घालणे आहे, व्यावहारिक उपयोग करणे आहे, आणि त्याच्यानुसार काय होतं? आपलं वेळेची आणि श्रमाची कष्टाची काय होते? बचत होते. ठीक आहे, पुढे बघूया. प्रश्न क्रमांक 10. प्रश्न भाग पाहण्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी विनंती आहे तुम्हाला की भरपूर जण आपले व्हिडिओ बघतात परंतु लाईक त्या प्रमाणामध्ये येत नाहीत. मग हे बघून कसं तरी वाटतं, थोडंफार वाईट वाटतं की बाबा आपण काहीतरी चुकतोय का, किंवा आपण शिकलेलं खरंच विद्यार्थ्यांना किंवा शिक्षक लोकांना आवडत नाही का असंही वाटतं. म्हणून काय करत चला, प्लीज एक लाईक करत चला. लाईक करायला तुमचा किती वेळ जातो? फक्त 1 सेकंद जातो. त्याच्यामुळे मला काय होतं? मोटिवेशन मिळतं, प्रेरणा मिळते. आताच तुम्ही पाहिला, मोटिवेशन जर असेल, आदर्श असेल तर काय होती? संक्रमण फास्ट होतं. आताच आपण पाहिलं की नाही ध्येयवादी उपपत्तीमध्ये. ठीक आहे, अध्ययनाचे संक्रमण ही एक मानसिक शिस्त आहे असे कोणत्या उपपत्तीत मानले जाते? काय? अध्ययनाचे संक्रमण ही एक मानसिक शिस्त आहे असं मग कोणत्या उपपत्तीमध्ये मानलं जायचं? शक्तिवादी उपपत्तीमध्ये मानतात. मग शक्तिवादी उपपत्तीला दुसरं एक नाव आहे, ते काय नाव आहे? मानसिक शिस्तीची उपपत्ती म्हणतात. ठीक आहे, म्हणून तुम्हाला काय सांगितलं मी? तुम्हाला सगळीकडून चौकसपणे अभ्यास करायचा आहे. बघा, शक्तिवादी उपपत्तीलाच काय म्हणतात? मानसिक शिस्तीची उपपत्ती म्हणतात. मग मानसिक शिस्तीची उपपत्ती का म्हणतात बरं? तर त्याच्यामध्ये कशाला प्राधान्य आहे? मानसिक शिस्तीला प्राधान्य आहे. ठीक आहे, पुढे बघूया. 11 नंबर, डाव्या हाताने लिहिण्याचे कौशल्य उजव्या हाताने लिहिताना वापरता येणे याला काय म्हणतात? बघा, आपण जर डाव्या हाताने लिहिण्याचं कौशल्य शिकलो आणि ते कौशल्य जर आपल्याला उजव्या हाताने लिहिताना वापरता आलं तर त्याला काय म्हणतो आपण? द्विपार्श्व संक्रमण म्हणतो. काय म्हणतो? द्विपार्श्व संक्रमण. खूप कमी लोक असतात की त्यांच्यामध्ये असं हे कौशल्य असतं. ठीक आहे, मग बघा, शरीराच्या एका बाजूच्या अवयवाचे कौशल्य दुसऱ्या बाजूच्या अवयवात संक्रमित होणे याला काय म्हणतात? द्विपार्श्व संक्रमण म्हणतात किंवा त्याला बायलॅटरल संक्रमण म्हणतात. ठीक आहे, लक्षात ठेवा, एखादा प्रश्न असा विचारला जाऊ शकतो पुन्हा. ठीक आहे, पुढे बघा. प्रश्न क्रमांक 12. भूगोल शिकल्याचा उपयोग इतिहास शिकताना काहीच होत नसेल तर त्याला काय? बघा, भूगोल शिकल्याचा उपयोग इतिहास शिकताना काहीच होत नाही, काहीच फायदा होत नाही, मग त्याला आपण काय म्हणतो? आता बघा, काय फायदा होत नाही यांनी काय सांगितलं? इतिहास शिकताना काहीच फायदा होत नाही किंवा त्याचा उपयोग होत नाही सांगितलं. ठीक आहे, इतिहास शिकल्याचा उपयोग होत नाही. उपयोग होत नाही म्हणजे मदत होत नाही, फायदा होत नाही. पण नुकसान होतंय का? तर नुकसानही होत नाही. बघा, दिलंय का कुठं नुकसान होतंय? मग फायदाही होत नाही, नुकसानही होत नाही, मग त्याला आपण काय म्हणतो? शून्य संक्रमण म्हणतो. म्हणजे ते धन संक्रमण नाही आणि ऋणही नाही, त्याच्यामुळे फायदाही होत नाही आणि तोटाही होत नाही. मग बघा, जेव्हा एखाद्या विषयाचा दुसऱ्या विषयावर कोणताही परिणाम होत नाही त्याला काय म्हणतात? शून्य संक्रमण किंवा त्याला झिरो संक्रमण म्हणतात. कोणताही परिणाम म्हणजे कसा? चांगला पण होत नाही आणि वाईट परिणाम सुद्धा होत नाही, त्याला आपण काय म्हणतो? शून्य संक्रमण म्हणतो. जर चांगला परिणाम झाला तर आपण त्याला काय म्हणतो? धन संक्रमण म्हणतो. आणि जर वाईट परिणाम झाला तर त्याला आपण काय म्हणतो? ऋण संक्रमण म्हणतो. आणि हा दोन्हीचा झाला नाही, चांगला नाही झाला आणि वाईट नाही झाला तर त्याला आपण काय म्हणतो? शून्य संक्रमण म्हणतो. एवढे 3 संक्रमणाच्या काय सोप्या
छोट्याशा कन्सेप्ट आहेत, परंतु तुम्हाला परीक्षेमध्ये 100% एक प्रश्न याच्यावरती विचारला जातो म्हणजे जातो. ठीक आहे, तुम्ही इथं बघा, वर्ष बघा, एकही वर्ष असं नसेल की या घटकावरती आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला नाही, असा एकही वर्ष नाही. ठीक आहे, पुढे जाऊया. 13 नंबर, संक्रमणावर परिणाम करणारा सर्वात महत्वाचा घटक कोणता? बघा मग, बुद्धिमत्ता, सराव, अध्यापन पद्धती आणि वरील सर्व. मग संक्रमणावर परिणाम करणारे महत्वाचे घटक कोणते? तर ते वरील सर्व आहेत. मग तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, विद्यार्थ्याची बुद्धी असेल, विषयाचा सराव असेल आणि शिक्षकांची शिकवण्याची पद्धती, त्यालाच आपण काय म्हणतो? अध्यापन पद्धती. या तिन्हीचा सुद्धा काय होतो? संक्रमणावरती परिणाम होतो. मग प्रश्न परत विचारू शकतात की खालीलपैकी कोणत्या घटकाचा संक्रमणावरती परिणाम होतो? मग लक्षात ठेवायचं, विद्यार्थ्याची बुद्धी, विषयाचा सराव आणि शिक्षकाची शिकवण्याची पद्धत, त्यालाच आपण काय म्हणतो? अध्यापन पद्धती म्हणतो. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. 14 नंबर, थॉर्नडाईक यांच्या समान घटक उपपत्तीमध्ये कशाला जास्त महत्व आहे? बघा, पेपर तुम्हाला सोडवताना तुम्हाला लॉजिक सांगतो, प्रश्न बारकाईने वाचायचा. बघा, थॉर्नडाईक यांची कोणती उपपत्ती आहे? समान घटक उपपत्ती आहे. मग इथं काय असणार आहे? समान म्हणजे काय? साम्य असणार आहे, समानता असणार आहे. समान म्हणजे काय? समानता असणार आहे. मग बघा, विषय वस्तूमधील साम्य, शिक्षकाचं व्यक्तिमहत्व, पाठांतर आणि शाळेचे वातावरण. साम्य असणारा पर्याय कुठे? बघा बरं, इथं समान आहे आणि इथं काय आहे? साम्य आहे. आहे का नाही? अर्थाशी अर्थ जुळणारा. मग काय काय असणार आहे? विषय वस्तूमधील साम्य असणार आहे. म्हणून मी काय सांगतो तुम्हाला, पेपरमध्ये काही प्रश्न असे असतात की जे तुम्हाला माहीत नसलं, तुमच्या संकल्पना क्लिअर नसल्या तरीही तुम्ही सोडवू शकता. पण कसं? तुम्हाला प्रश्न व्यवस्थित समजून घ्यावा लागेल. ठीक आहे, मग तुम्हाला प्रश्नामधला महत्त्वाचा घटक कोणता आहे किंवा की फॅक्टर कोणता? एखादा शब्द असतो प्रश्नामध्ये की त्या शब्दावरून आपल्याला क्लिक होतं की बाबा खाली नेमकं आपल्याला विचारलंय काय. ठीक आहे, मग हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. त्याच्यानंतर इथं दुसरा प्रश्न विचारला होता की बाबा समान घटक उपपत्ती कोणाची आहे? तर समान घटक उपपत्ती कोणाची आहे? थॉर्नडाईकची आहे. ठीक आहे, पुढे बघूया. प्रश्न क्रमांक 15, प्रकाशाचे परावर्तन हा नियम विज्ञानात शिकल्यानंतर त्याचा वापर आरशाच्या प्रयोगात करणे हे कशाचे उदाहरण आहे? बघा, प्रकाशाचे परावर्तन हा नियम आपण विज्ञानात शिकलोत आणि त्याचा काय केलाय? वापर केलाय. मग हे कशाचं तत्व आहे असं आपल्याला विचारलंय. मग हे कशाचं तत्व आहे? तर सामान्यीकरणाचं तत्व आहे. मग बघा, एखादा नियम किंवा तत्व प्रत्यक्षात वापरणे म्हणजेच काय? CHZ यांची सामान्यीकरण उपपत्ती होय. म्हणजे एखादा नियम आपण शिकलोत आणि त्याचा प्रत्यक्ष आपण वापर केला तर त्याचं काय केलं आपण म्हणतो? त्या नियमाचं सामान्यीकरण केलं. मग ही सामान्यीकरण उपपत्ती कोणाची आहे? CHZ ची आहे. ठीक आहे, पुढे बघा. प्रश्न क्रमांक 16, अध्ययन संक्रमणाचे अध्ययन संक्रमणाचे प्रकार मुख्यत्वे किती मानले जातात? मग किती प्रकार मानले जातात? 3 मानले जातात. तुम्हाला पहिल्याच प्रश्नामध्ये सांगितलं होतं मी. हे 3 प्रकार कोणते आहेत? बघा, धनात्मक संक्रमण, ऋणात्मक संक्रमण आणि शून्य संक्रमण. धन संक्रमण, ऋण संक्रमण आणि शून्य संक्रमण असे काय संक्रमणाचे प्रमुख 3 प्रकार आहेत. ठीक आहे, पुढे बघा. 17 नंबर, इंग्रजी टायपिंग शिकलेल्या व्यक्तीला मराठी टायपिंग शिकताना अडथळा येतो हे कशाचं उदाहरण आहे? काय येतोय? टायपिंग शिकताना त्याला काय येतोय? अडथळा येतोय. अडथळा येतोय म्हणजे नुकसान होतंय त्याचं. मग नुकसान होतंय म्हटलं विधायक राहील का विघातक राहील? तर या ठिकाणी काय राहील? विघातक राहील. त्याला जर बाबा फायदा होत असता, आता इथं बघा, इंग्रजी टायपिंग ऐवजी जर हिंदी टायपिंग झालेला व्यक्ती असेल, ठीक आहे, हिंदी आणि मराठीचा फॉन्ट काय आहे? सारखाच आहे. मग हिंदी टायपिंग शिकलेल्या व्यक्तीला मराठी टायपिंग शिकताना काय होतो? फायदा होतो. तर मग या ठिकाणी कोणती, हे कशाचं उदाहरण राहील? जर फायदा झाला तर हे काय राहील? विधायक राहील. नुकसान झालं तर काय राहतं? विघातक राहतं. ठीक आहे, आणि फायदा नाही झाला आणि नुकसानही नाही झालं तर हे कशाचं राहतं? मग ते शून्य राहतं. ठीक आहे, पुढे बघूया. पुढचा प्रश्न, शिक्षकाने 2 विषयाची सांगड घालून शिकवल्यास काय साध्य होते? विद्यार्थी गोंधळतात, अध्ययन संक्रमण वाढते, वेळेचा अपव्यय होतो आणि काहीच फरक पडत नाही. मग इथं काय होईल? अध्ययन संक्रमण वाढते. किती कॉमन प्रश्न होता. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाण्या अगोदर एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची सूचना. मित्रांनो, आपण महा TET परीक्षा 2026 साठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण असा रेकॉर्डेड कोर्स या ठिकाणी सुरू केलेला आहे. मग आपल्या कोर्समध्ये कोणकोणते विषय असतील? तर आपल्या कोर्समध्ये पहा, तुमचे महा TET परीक्षेसाठीचे सगळ्यात महत्त्वाचा विषय बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, त्याचबरोबर मराठी व्याकरण, हे 2 विषय आपल्या रेकॉर्डेड कोर्समध्ये असतील किंवा रेकॉर्डेड बॅचमध्ये असतील. ठीक आहे, रेकॉर्डेड बॅचचं स्वरूप काय असेल? तर यामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रकरणानुसार काय भेटतील? तुम्हाला लेक्चर्स भेटतील. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक प्रकरणानुसार लेक्चर असतील. त्याचबरोबर प्रत्येक प्रकरणाच्या स्पेशल नोट्स असतील. म्हणजे लेक्चरसाठी जी काही नोट्स वापरली जाईल तीच नोट्स तुम्हाला त्या ठिकाणी दिली जाईल.
त्याचबरोबर प्रत्येक प्रकरणानुसार तुम्हाला काय असेल, ऑनलाईन टेस्ट सिरीज असेल. म्हणजे एकूण 3 टप्प्यामध्ये तुमचा काय केलं जाईल, पेपरची तयारी करून घेतली जाईल. सगळ्यात पहिलं काय असणार आहे, आपलं लेक्चर असेल की ज्याच्यामधून तुमच्या काय होतील, बेसिक संकल्पना असतील, ॲडव्हान्स संकल्पना असतील, त्या दोन्ही या ठिकाणी क्लिअर केल्या जातील. त्याच्यानंतर तुम्हाला त्याची नोट्ससुद्धा दिली जाईल की तुम्ही काय करू शकता, रिव्हिजन करू शकता. त्याचबरोबर रिव्हिजन झाली, बेसिक संकल्पना क्लिअर झाल्या, रिव्हिजन झाली, मग आपला अभ्यास किती झाला, आपल्या लक्षामध्ये किती राहिलं हे पाहण्यासाठी तुम्हाला त्यामध्ये प्रकरणानुसार ऑनलाईन टेस्ट सुद्धा राहील. म्हणजे तुमचा त्या ठिकाणी काय होईल, सराव सुद्धा होईल. म्हणजे अभ्यासाचं एकदम परफेक्ट असं नियोजन आपण त्या ठिकाणी करून घेणार आहोत की तुमचा परीक्षेमध्ये एकही मार्क त्या प्रकरणावरती गेला पाहिजे नाही, अशी आपण तयारी करून घेणार आहोत. ठीक आहे. मग तुम्हाला माहिती आहे या TET परीक्षेमध्ये बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र आणि मराठी व्याकरण हे 2 विषय किती मार्काला आहेत, तर 60 मार्काला आहेत. किती मार्काला आहेत, 60 मार्काला आहेत. मग आपल्या कोर्समध्ये आपण तुम्हाला काय हमी देतोय की तुम्ही जर याचा व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्हाला 60 पैकी 50 पेक्षा जास्त मार्काची काय करतोय आपण तुम्हाला हमी देतोय. 50 पेक्षा जास्तच मार्क म्हणजे कमीत कमी तुम्हाला 50 मार्क पडणार. तसे तर तुम्हाला 55, 56, 57 मार्काची गॅरंटी देतोय आपण. पण कमीत कमी किती पडणार बाबा, पेपर अवघड आला, काही आउट ऑफ सिलेबस प्रश्न आले तर कमीत कमी 50 तर पडणार म्हणजे पडणारच, याची आपण तुम्हाला गॅरंटी देतो. ठीक आहे. मग आपला हा कोर्स कोणासाठी उपयुक्त असणार आहे, तुम्हाला प्रश्न पडला असेल की नाही. मग हा कोणासाठी उपयुक्त असेल बघा, ज्याला पेपर 1 द्यायचा आहे त्याच्यासाठी पण, आणि ज्याला पेपर 2 द्यायचा आहे त्याच्यासाठी पण. म्हणजे ज्याला TET परीक्षा द्यायची त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आपला कोर्स काय असणार आहे, अतिशय उपयुक्त असणार आहे. कारण तुम्हाला हे दोन्ही विषय काय आहेत, TET परीक्षेसाठी अनिवार्य विषय आहेत. म्हणजे कंपल्सरी हे 2 विषय आहेत. कसे आहेत, कंपल्सरी. तुमचा कुठलाही पेपर असू द्या, पेपर 1 असू द्या, पेपर 2 असू द्या, तुमचं माध्यम हिंदी असू द्या, माध्यम मराठी असू द्या, इंग्रजी असू द्या, उर्दू असू द्या, तुम्हाला हे 2 विषय काय आहेत, कंपल्सरी घ्यावाच लागतात. पेपर 2 मध्ये परत बघा, तुमचं समाजशास्त्र असलं, गणित विज्ञान असलं तरी तुम्हाला 60 मार्काला हे 2 विषय काय असतात, कंपल्सरी असतात. म्हणून आपण TET परीक्षा पास होण्यासाठीचे जे काही गुरुकिल्ली महत्त्वाचे की विषय आहेत त्याच्यामध्ये, ठीक आहे, की हे 2 विषय जर तुम्ही केले तर तुम्ही TET परीक्षा काय होऊ शकताय, 100% तुम्ही पास होऊ शकताय. असे 2 विषय आपण या ठिकाणी घेत आहोत. ठीक आहे. मग याची किंमत किती आहे, तर फक्त 1000 रुपये किंमत आहे. किती किंमत आहे, 1000 रुपये किंमत आहे. परंतु आपली स्पेशल ऑफर चालू आहे सध्या. मग स्पेशल ऑफरनुसार तुम्हाला हा कोर्स किती रुपयाला पडेल, फक्त आणि फक्त 499 रुपये. 499 आपली फी आहे. अधिक याच्यामध्ये मला वाटतं 23-24 रुपये ॲड होतात. म्हणजे तुम्हाला असे एकूण 522 रुपये तुम्हाला काय करावं लागतात, किंवा 522 म्हणा किंवा 523 रुपये. ठीक आहे. 522.69 रुपये म्हणजे 523 रुपये तुम्हाला त्या ठिकाणी काय करावं लागतात, पे करावं लागतात. ठीक आहे. मग हे पेमेंट तुम्हाला कुठं करायचं आहे कोर्ससाठी, किंवा हा कोर्स तुम्हाला कुठं दिसणार आहे, तर याच्यासाठी आपलं ॲप्लिकेशन आहे. काय आहे, ॲप्लिकेशन आहे. मग आपल्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला पेमेंट करायचं आहे. ॲप्लिकेशनचं नाव काय आहे, तर NG क्लासेस या नावाने आपलं ॲप्लिकेशन आहे. मग तुम्हाला हे कुठं भेटेल, तर डायरेक्ट तुम्ही गुगल प्ले स्टोअरला जाऊन मी सर्च करू शकता, किंवा तुम्ही जर मला व्हॉट्सअपला मेसेज केला या नंबरवरती 9689141630 की सर आम्हाला ॲप्लिकेशनची लिंक पाठवा, तर तुम्हाला त्या ठिकाणी ॲप्लिकेशनची लिंकसुद्धा काय केली जाईल, पाठवून दिली जाईल. ठीक आहे. तुम्हाला पेमेंट कुठं करायचं आहे, ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट करायचं आहे. तुमचं पेमेंट झाल्यानंतर आपोआप तुम्ही काय होत आहे, कोर्सला जॉईन होत आहे. म्हणजे तुमचा 1 सेकंदही त्या ठिकाणी वाया जात नाही. पेमेंट झालं की 1 सेकंदाच्या आत तुम्ही काय होत आहे, कोर्सला जॉईन होत आहे. त्याच्यामुळे तुमचा 1 सेकंद 1 मिनिटही त्या ठिकाणी काय अभ्यासाचा वाया जाणार नाही मित्रांनो. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 19 पहा. बॅगले यांच्या मते संक्रमणासाठी कशाची गरज असते. काय सांगितलंय, बॅगले याच्या मते बाबा की संक्रमणासाठी कशाची गरज असते. मग बघा, शिस्त, बुद्धिमत्ता, आदर्शाची जाणीव. मग या ठिकाणी कशाची गरज असते, तर आदर्शाच्या जाणीवेची गरज असते. कोणाच्या मते, बॅगलेच्या मते. मग बॅगलेची उपपत्ती कोणती आहे, तर त्याची उपपत्ती कोणती आहे, ध्येयवादी उपपत्ती आहे. कोणती उपपत्ती आहे बॅगलेची, ध्येयवादी उपपत्ती आहे. मग ध्येयवादी उपपत्तीमध्ये आपलं काय आहे, सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, या ठिकाणी आदर्शाची जाणीव असते. ठीक आहे. ध्येय म्हणजेच काय, आदर्श, त्याला आपण आयडॉल पण म्हणतो. ठीक आहे. म्हणजे नावामध्येच सगळं काही आहे. पुढे बघा 20 नंबर, अध्ययन संक्रमणाचे शैक्षणिक महत्त्व खालीलपैकी कोणत्या कारणास्तव आहे. काय विचारलंय, अध्ययन संक्रमणाचं शैक्षणिक महत्त्व. बघा दुसरा का तिसरा प्रश्न आहे आपला, हे अध्ययन संक्रमणाच्या शैक्षणिक महत्त्व होते. मग बघा, व्यक्तिमत्व विकास, परीक्षेत गुण मिळवणे, ज्ञानाची उपयुक्तता वाढवणे, आणि वरीलपैकी काहीही नाही. मग योग्य उत्तर काय असणार आहे, ज्ञानाची उपयुक्तता वाढवणे. कारण बघा, शाळेत शिकलेलं ज्ञान बाहेरच्या जगात किंवा इतर विषयात वापरता येणे हीच काय शिक्षणाची खरी
उपयुक्त आहे, मग त्यालाच आपण काय म्हणतो, ज्ञानाची उपयुक्तता वाढवणे हे काय अध्ययन संक्रमणाचं शैक्षणिक महत्व आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. 21 नंबर, मनाला विविध कप्पे असतात आणि प्रत्येक कप्प्याची शक्ती वेगळी असते, हा विचार कोणत्या उपपत्तीमध्ये? बघा, मनाला विविध कप्पे असतात आणि प्रत्येक कप्प्याची शक्ती वेगळी असते. काय वेगळी असते? शक्ती वेगळी असते. शक्ती म्हटलं कोणतं उपपत्ती बरं इथं? बघा, कोणती? शक्ती, शक्तिवादी उपपत्ती. आलं लक्षात? म्हणून तुम्हाला मी काय सांगतोय, तुम्हाला माहिती जरी नसलं तर तुम्हाला एक असा शब्द ओळखता आला पाहिजे की फॅक्टर, त्याला समान घटक मी म्हणतो आपण, तो तुम्हाला ओळखता आला पाहिजे. ठीक आहे, मग ही काय आहे? सर्वात जुनी उपपत्ती आहे मानसशास्त्राची आणि ही उपपत्ती सध्या काय केलेली आहे? मानसशास्त्राने नाकारलेली आहे. म्हणजे हिच्यामध्ये काय त्रुटी आहेत किंवा ही लागू पडत नाही सध्याच्या आधुनिक मानसशास्त्रामध्ये. ठीक आहे, पुढचा प्रश्न 22 नंबर, अध्ययन, थोडंसं झूम करतो म्हणजे व्यवस्थित दिसेल. ठीक आहे, अध्ययन संक्रमणात शिक्षक ही महत्त्वाची भूमिका कशी बजावू शकतात? काय? अध्ययन संक्रमणामध्ये शिक्षक महत्त्वाची भूमिका कशी बजावू शकतो असं आपल्याला विचारलं. मग बघा, सराव करून घेऊन, तत्वांचे स्पष्टीकरण करून, उदाहरणे देऊन आणि वरीलपैकी सर्व. मग इथं उत्तर काय असणार आहे आपलं? वरीलपैकी सर्व हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, काय उत्तर असणार आहे? वरीलपैकी सर्व. मग बघा, शिक्षकाने विद्यार्थ्याला तत्वे समजावून दिली, पुरेसा सराव करून घेतला तर संक्रमण कसं होतं? प्रभावी होतं. ठीक आहे, मग सराव पाहिजे, तत्वांचं स्पष्टीकरण पाहिजे आणि त्याचे उदाहरणे सुद्धा दिले पाहिजे. ठीक आहे, पुढचा प्रश्नाकडे जाऊ. 23 नंबर, बॅडमिंटन खेळाचे कौशल्य टेनिस खेळताना उपयोगी पडते, हे संक्रमणाचे कोणते कौशल्य आहे? काय होतंय? कसं पडतंय? उपयोगी पडतंय. काय पडतंय? उपयोगी पडतंय, म्हणजे फायदा होतोय. मग फायदा झाल्यावर तुम्हाला काय सांगितलं होतं मी? विधायक संक्रमण किंवा त्याला दुसरं नाव काय आहे? धन संक्रमण. काय होतंय? धन संक्रमण किंवा विधायक संक्रमण होतंय. ठीक आहे, पुढे बघा प्रश्न क्रमांक 24, C.H. जड यांनी आपल्या पाण्यातील वस्तूवर नेम धरण्याचा प्रयोग कोणत्या उपपत्तीसाठी केला? मग आता तुम्हाला या ठिकाणी माहिती पाहिजे की बाबा C.H. जडची उपपत्ती कोणती आहे. C.H. जडची जर तुम्हाला उपपत्ती माहिती असेल तर हा तुम्हाला नियम जरी माहीत नसला तरी तुम्ही उत्तर सांगू शकता. मग C.H. जडची उपपत्ती कोणती आहे? तर ती आहे सामान्यीकरण उपपत्ती. ठीक आहे, मग या ठिकाणी त्या उपपत्तीचं स्पष्टीकरण देण्यासाठी त्यांनी एक नियम सांगितलेला किंवा एक उदाहरण दिलेलं आहे. ते म्हणजे कोणतं? पाण्यातील वस्तूवर नेम धरण्याचा प्रयोग. याचं त्यांनी काय केलेलं आहे? एक उदाहरण दिलेलं आहे आणि त्या उदाहरणानुसार हे काय केलेलं आहे? स्पष्ट करून सांगितलेलं आहे. ठीक आहे, मग बघा, ही उपपत्ती कोणाची आहे? C.H. जडची आहे. त्यांनी ती कधी मांडली होती? 1908 मध्ये ही मांडली आहे. मग त्याच्या मते जेव्हा एखादा विद्यार्थी एखाद्या परिस्थितीतील नियम, सिद्धांत किंवा तत्व समजून घेतो तेव्हा त्या ज्ञानाचे दुसऱ्या परिस्थितीमध्ये काय होतं? संक्रमण सोपे जाते किंवा सोपे होते. ठीक आहे, कोण म्हणतोय? C.H. जड म्हणतोय. कोणत्या उपपत्तीमध्ये? सामान्यीकरण उपपत्तीमध्ये. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अभ्यास करायचा आहे. बघा, पुन्हा मानसिक शिस्त. मानसिक शिस्त हे कोणत्या उपपत्तीचे दुसरं नाव आहे? तुम्हाला सांगितलं होतं मी, मानसिक शिस्त कोणत्या उपपत्तीचं दुसरं नाव आहे? तर शक्तिवादी उपपत्तीचं हे दुसरं नाव आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल. आता ही जी शक्तिवादी उपपत्ती आहे हिच्यावरतीच आपल्याला जवळपास मला वाटतं 25 पैकी 3 ते 4 प्रश्न आपले ह्या शक्तिवादी उपपत्तीवरतीच विचारले होते. ठीक आहे, मग त्याच्यानंतर तू बघा, सामान्यीकरण उपपत्तीवरती सुद्धा आपल्याला 3 ते 4 प्रश्न होते. समान घटक उपपत्तीवरती सुद्धा आपल्याला 3 ते 4 प्रश्न होते. म्हणजे प्रत्येक या ध्येयवादीवरती सुद्धा आपल्याला 3-4 प्रश्न होते. म्हणजे मोजका सिलेबस आहे याच्यामध्ये, मोजके घटक आहेत की ज्याच्यावरती 100% आपल्याला काय केला जातो? प्रश्न विचारला जातो, म्हणजे विचारला जातोच. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 26 म्हणजे आपला शेवटचा प्रश्न. इंग्रजी टायपिंग शिकलेल्या व्यक्तीला मराठी टायपिंग शिकताना अडथळा येतो, हे कशाचं उदाहरण आहे? बघा, इंग्रजी टायपिंग शिकलेल्या व्यक्तीला मराठी टायपिंग शिकताना अडथळा येतो, हे कशाचं उदाहरण आहे? मग याचं उत्तर तुम्हाला सगळ्यांना द्यायचं आहे. कुठं द्यायचं आहे? कमेंटमध्ये द्यायचं. उत्तर काय द्यायचं आहे की मला कळावं बाबा की मी शिकवलेलं विद्यार्थ्यांना समजतंय. मी सगळ्यांच्या कमेंट्सच्या ठिकाणी वाचत असतो. ठीक आहे, त्याचबरोबर नजर चुकीने जर चॅनलला सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक करायचं जर राहिला असेल तर नक्की लाईक करा. त्याचबरोबर एक सगळ्यात महत्त्वाची विनंती की आपला व्हिडिओ तुमच्या मित्रांना, तुमच्या मित्रपरिवाराला किंवा तुमच्याकडे असणारे जे काही शैक्षणिक ग्रुप आहेत त्या ग्रुपांना काय करत चला, आपल्या व्हिडिओची लिंक नक्की शेअर करत चला. धन्यवाद मित्रांनो.